भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, अष्टम खंड भाग दुसरा, त्यांची मानवता, त्यामधील पाठ पहिला, त्यांची करुणा आणि महाकारुणिकता. करुणा आणि महाकारुणिकता. एकदा भगवान तथागत श्रावस्तीमध्ये राहिले होते, तेव्हा काही भिक्खूंनी त्यांच्याकडे येऊन तक्रार केली की त्यांच्या ध्यानधारणेत काही देवगण सतत उपद्रव देत असतात. त्यांच्या ध्यानधारणेत काही देवगण सतत उपद्रव देत असतात. ह्या त्यांच्या अडचणी श्रवण करून तथागतांनी त्यांना खालीलप्रमाणे सूचना दिल्या. असं होत असते पण अडचणी सगळ्यांना येते आयुष्यामध्ये. इथून काहीतरी बोध घ्यायला लागणार आता आपल्याला. त्यांच्या ध्यानधारणेत काही देवगण सतत उपद्रव देत असतात. कोणाला ध्यानामध्ये अडचणी येते, कोणाला काही जगण्यामध्ये अडचणी येते, कोणाला आराम करण्यामध्ये झोपीच्या वेळेस अडचणी येते, कोणाला रातच्यानी अडचणी येते, विविध प्रकारच्या अडचणी असतात. तर इथून आपल्याला काहीतरी बोध आता मिळेल. ह्या त्यांच्या अडचणी श्रवण करून तथागतांनी त्यांना खालीलप्रमाणे सूचना दिल्या. जो परमार्थ विषयात कुशल आहे, जो शांतीपदाची आकांक्षा करीत आहे, त्याने असे वागले पाहिजे. तो समर्थ व न्यायी, सवच तसेच मृदू आणि विनम्र असला पाहिजे. तसेच मृदू आणि विनम्र असला पाहिजे. तो संतुष्ट असला पाहिजे. म्हणजे शांती ठेवा म्हणते, शांतीनं वागा. म्हणजे काही जरी अडचणी येत असतील तर शांती सगळ्यात मोठा काय म्हणजे त्यातला एक तत्व आहे, तत्वज्ञान आहे शांती. शांती संयमापासून शांती येते. संयम असेल तर शांती, संयमच नाही तर शांती नाही. म्हणजे बा कोणी काही जर आपल्याला काही त्रास होऊ राहिला कुठल्याही बाबतीत, रात्रीच्या वेळेस, झोपाच्या वेळेस, फिराच्या वेळेस, चालाच्या वेळेस, बोलाच्या वेळेस काही बी त्रास होऊ राहिला असेल तर संयम, शांती म्हणजे आपल्याला कोण काय बोलत आहे ते पहिले ऐकून तर घ्यायचं. खरं आहे खोटं आहे काय आहे, अडचणी काही निर्माण असतील तर ऐकून घ्यायचं. पण त्यापासून जर वाद उत्पन्न होत असेल तर शांत राहणं सगळ्यात उत्तम आहे. कोणी जर आपल्याला काही बोलत असेल, आई वडील भाऊ बहीण मित्र मैत्रीण, तर काहीतरी चांगल्यासाठी बोलते, त्या सुधारले पाहिजे बापा, सुधारला पाहिजे किंवा सुधारली पाहिजे, आहे का नाही. तर म्हणून तो बोध घ्यायचा का बा मला कोणतरी काहीतरी बोललं बा म्हणजे मला काहीतरी दुरुस्त्या करा लागणार. हे सगळ्यात महत्त्वाचं असते. तर हे संकेत भेटतात, सगळ्यांना मिळते संकेत. ते संकेत समजून घ्यायचे. तर मग त्या संकेतापासून त्यांनी अधिक चांगलं दुरुस्त्या करायच्या, अधिक चांगलं जगायचं. म्हणजे मग त्रास होत नाही. आणि ज्यांच्यावर लक्ष राहते ते महान लोक असतात. तसं माझ्यावर लक्ष राहते. तर मी काय ते महान म्हणून स्वतःले, ते तुम्ही ठरवा काय आहे तर, आहे का नाही. पण मी असं समजतो बाबासाहेबांवर लक्ष राहत होतं. बाबासाहेबांवर, भगवान बुद्धांवर. आता सध्या जे आमदार खासदार असतात यांच्यावर लक्ष राहते. पाहत मी प्रत्येक आमदारासोबत पोलिसवाले राहतात, प्रत्येक खासदारासोबत पोलिसवाले राहतात. भगवान बुद्धासोबत त्यावेळेस संघ राहत होता, एकूण एक राहत होता. राजाचे काही सेवक राहत होते, राजाचे सैनिक त्यावेळेस प्रोटेक्शन त्यांच्यामध्ये. बाबासाहेबांच्या वेळेस समता सैनिक दल त्यांना प्रोटेक्शन म्हणून राहत होते.
तर मी किती नशिबान हा मला इथेही प्रोटेक्शन भेटलं. असं आहे ते. म्हणून महान लोकांनाच काही प्रोटेक्शन भेटत असते, सगळ्यांनी भेटत असते का? म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणा बक्षी आहे ना मला. मग हे फार आनंदाची बाब आहे. म्हणून आजच्या काळामध्ये जर कोणत्या मुलावर लक्ष राहत असन आईवडिलाचं, तर समजून घ्यायला तो सुरक्षित आहे. एखाद्या मुलीवर लक्ष राहत असन आईवडिलाचं, भावाचं, बहिणीचं, मित्रांचं, समजून घ्यायचं सुरक्षित आहे ते. त्याचं वाईट पण काही लावून नाही घ्यायचं, सुरक्षित आहे. तर हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर म्हणून का नाही हे फार कुशल कर्मानं हे मिळत असते. म्हणून समजून घ्यायचं आपलं कुशल कर्म आहे, काहीतरी चांगलं कर्म आहे का आपल्यावर बा कोणाच तरी लक्ष आहे. तर आपण काय म्हटलं त्यांच्याबद्दल, तुझं मंगल हो, कल्याण हो, उत्तम मंगल हो, असं आपण मनामध्ये चितलं पाहिजे. तर ते आपण तसं करावं. म्हणून शांती फार आवश्यक आहे जर काही अडचणी येत असतील तर. त्यानंतर तो संतुष्ट असला पाहिजे. संतुष्ट असला पाहिजे म्हणजे समाधानी असला पाहिजे. त्याच्या गरजा अधिक असू नयेत. गरजा अधिक असू नये म्हणते म्हणजे जे आपल्याला जेवढ्या आवश्यकता आहे त्याच्यामध्ये जर माणूस राहिला तर माणसाला शांती भेटते. जास्त जर आपण इच्छा वाढवल्या तर मग अधिक त्रास होते ते हँडल करायसाठी. म्हणून जेवढ्या आपल्याला गरजेच्या वस्तू आहेत तेवढ्याच आपण वापरल्या पाहिजे. म्हटलं गेलेलं आहे का संतुष्ट असला पाहिजे. त्याच्या गरजा अधिक असू नयेत. त्यांची कर्तव्ये कमी, त्यांची जीवनवृत्ती साधी असावी. त्यांचे कर्तव्य कमी आणि कर्तव्य कमी, त्यांची जीवनवृत्ती साधी असावी. तो इंद्रिय निग्रही व विवेकी असला पाहिजे. उद्धट असता कामा नये. इंद्रिय निग्रही म्हणजे इंद्रियावर ताबा असला पाहिजे म्हणते भगवंत. निग्रही संतुलित म्हणजे संतुलित राहिलं तर लय फायदा असते याचा. बोलण्यावर म्हणजे जिभेवर जिभे इंद्रिय आहे बघा, पंचेंद्रिय आपल्याला, त्यामध्ये हे एक इंद्रिय आहे जीभ. तर जिभीला काही जर जीभ जर जास्त बोलू राहिली असं तर चिमटा घ्यायचा एक. जर समजून घ्या बा आपल्यापासून कुणाचं मन दुखू राहिलं असं तर याची प्रॅक्टिस करायची. एक तर हातानं पकडून घ्यायची, बोलताच येत नाही म्हणजे आपण हानी होते ना, मन दुखते, नुकसान होते. आणि म्हणून का नाही एक तर चांगलं बोलायचं या जिभेपासून, किती छान आहेस ग तू, तुझं मंगल हो, कल्याण हो. अशा प्रकारे चांगले शब्द आपल्या मुखातून पडले पाहिजे. याला पैसे लागत नाही. लागते या पैसे? चांगलं बोलायला पैसे लागते काय? चांगलं बोलायचं. कोणी कसंही बोललं पण आपण चांगलं बोलायचं. आपल्याबद्दल कोणी कसंही बोललं आपण नेहमी चांगलं बोलायचं. हेच उत्तम मंगल आहे. आता कोणाकोणाच्या घरामध्ये माणूस दारू पिऊन येते ना, गरम आवाजात बोलते ना, गरम आवाजात. गरम सोबत जर दुसरा व्यक्ती जर गरम झाला तर भांडणं होते. म्हणून मग घरच्या महिलांना काही शांत राहावं लागते. माणूस जर गरम झाला असेल तर महिलेला शांत राहावं लागते. आणि शांत राहून काही चुपचाप सगळं ऐकून घ्यायचं म्हणजे अग्नी काय होते, शांत होऊन जाते. जे बोलण्याची जी अग्नी आहे ते पूर्ण होऊ द्यायची. त्यांना सामन्याला अग्नीपुढे शांत होऊन जाते. आणि शांत झाल्यानंतर आपण सुद्धा मग नंतर गरम व्हायला पाहतो, पण गरम होता कामा नाही. आपण प्रेमानं बोलायचं, अहो साहेब, असं रमाई म्हणत आहे. रमाई बाबासाहेबांना त्या पत्रामध्येच लिहिलं आहे. इथं पत्र लागलेलं आहे बघा पुढं तुमच्या त्या भिंतीवर पत्र लागलेलं आहे. तर रमाईकांनी बाबासाहेबांना साहेब म्हणायच्या.
आपण सुद्धा रमई आहात आणि मालक असते आपले बाबासाहेब, तर आपण साहेब म्हणून त्यांना जेवणात ताट वाढायचं. यापासून आनंद उत्पन्न होते, हानी होत नाही, नुकसान होत नाही. तर हे आपण केलं पाहिजे. इंद्रिय निग्रह व विवेकी असला पाहिजे. उद्धट असता कामा नये. त्याला कुटुंब परिवाराची आसक्ती असू नये. सुज्ञजन नावे ठेवतील अशा क्षुल्लक गोष्टीचा नाद त्याने करून धरू नये. सुज्ञजन नावे ठेवतील अशा क्षुल्लक गोष्टीचा नाद त्याने धरू नये. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कुशल हो, सर्वांची हृदय निरामय हो अशी इच्छा त्याने धारण केली पाहिजे. पहा, हे भगवंतांनी अरहंत होण्याचा मार्ग सांगितलेला आहे. पण आपण थोडासा जरी याच्यापासून बोध घेतला, काही ना काही उलिसा 10% जरी घेतला बोध, तरी आपल्या फायद्याचा आहे. हे अरहंत होण्याचे मार्ग आहे. पण भगवंतांनी सांगितलेला आहे भिक्षूंना, संघाला सांगितलं आहे भगवंतांनी. आपण जर यापासून थोडासा जरी बोध घेतला तर आपलं फार मोठं मंगल होते, फार मोठं कल्याण होते. म्हणून भगवंत म्हणतात, कसेही प्राणी मात्र असोत, सबल किंवा दुर्बल, उच्च सुदृढ किंवा मध्यम, बुटके मोठे किंवा लहान, दुष्ट किंवा अदुष्ट, दूरवर वास्तव्य करणारे किंवा निकटवासी, जात किंवा अजात, सर्व प्राणी मात्र सुखी होत. आपण सगळ्याबद्दल मंगलकामना कराव्या असे भगवंत म्हणतात. कोणी कुणास फसवू नये. कुठेही असणाऱ्या कुणाचाही द्वेष करू नये. पहा, कुणाला फसवू नये म्हणते, कुणा द्वेष करू नये. कोणीही कुणास फसवू नये. कुठेही असणाऱ्या कुणाचाही द्वेष करू नये किंवा रागाने व वाईट भावनेने कुणाचेही अनिष्ट चिंतू नये. म्हणजे बा कुणाचं काही वाईट झालं पाहिजे असं चिंतू नये मनात, भगवंत म्हणतात. त्यापासून आपल्याला फायदा होतो. आपले प्राणपणाला लावून माता आपल्या एकमेव अपत्याला जशी जपते, तशीच त्याने सर्व प्राणी मात्रांबद्दल भावना बाळगली पाहिजे. बा काय किती महान शब्द आहेत हे भगवंताचे. जशी आई म्हणते आपल्या बाळाला जपते, तसं म्हणते आपण सर्व प्राणी मात्रांबद्दल भावना, म्हणजे मैत्रीची, करुणेची भावना बाळगली पाहिजे. त्यांच्या असीम मित्रत्वाच्या भावना जगात सर्वत्र वर खाली आसमतात अनिर्बंधपणे द्वेषविरहित प्रसूत झाल्या पाहिजेत. म्हणजे सगळ्या दिशेमध्ये मित्रत्वाच्या भावना प्रसूत झाल्या पाहिजे, म्हणजे प्रसारित झाल्या पाहिजे. तो उभा असो, बसलेला असो, चालता असो, निजलेला असो, जोपर्यंत तो जागा असेल तोपर्यंत त्याने असे जागरूक राहिले पाहिजे. हेच सर्वानुमते उच्च जीवन आहे. म्हणजे उभा असताना, बसलेला असताना, चालता असताना, निजलेला असताना, या सर्व जगत असताना म्हणते आपण जागे राहिलो पाहिजे, जागरूक राहिलो पाहिजे. आणि हे सर्वानुमते उच्च जीवन आहे. जागृत राहा. म्हणजे कोणी आपल्यावर काही निंदा करल बा, कोणी आपल्याला काहीतरी बोलन कुठल्या तरी माध्यमातून, असं आपलं जगता कामा नये. ज्यापासून आपली हानी होईल, ज्यापासून आपल्याला त्रास होईल, असं आपण जगता कामा नये. जागृत राहून जा, जागृत राहा प्रत्येक क्षणाला. चालताना, बोलताना, स्वयंपाक करताना, कांदा कापताना, मिरची कापताना, म्हणजे सगळ्या बाबतीत स्वयंपाकाच्या जागृत राहा म्हणते. पहा मी काही जण जागृत राहत नाही ना, कांदा कापता कापता हातच बोटच कापते, आहे का नाही, नुकसान होते. म्हणून जागृत राहणं फार महत्त्वाचं आहे.
म्हणजे फिरताना सुद्धा, आणि तसंही फिरताना जागृतमध्ये फिरलं पाहिजे आपण. रातच्याने फिरू नये म्हणते भगवंत म्हणतात. म्हणजे अशा रातच्यानी का ज्याच्यापासून बा आपली कोणतरी आपल्यावर टीका करल किंवा आपल्याला बोलल किंवा त्यापासून आपली हानी होईल किंवा त्यापासून आपलं नुकसान होईल, मग ते स्त्री असो की पुरुष असो, रात्री फिरू नये म्हणते बेरात्री. सुरक्षित राहायला पाहिजे. कारण रात्री इंचुकाटा असते, काही वाईट प्रवृत्तीचे लोक फिरतात गाड्या मोटरायनं, हिंसक असतात कोणी कोणी कुठं कुठं. मग रात्री बेरात्री कोणी एकटं फिरू नये, हे सर्वसामान्य गोष्ट आहे. आणि ही आपल्याला समजली पाहिजे, पटली पाहिजे. म्हणून चांगल्या गोष्टी आपण स्वीकार केल्या पाहिजे. मोहात न पडणारा सद्गुणी ज्ञानी इंद्रिय सुखाबाबत अनासक्त असा तो असल्यामुळे त्याच्या नशिबी पुन्हा कधी गर्भवास येत नाही. किती महत्त्वाचा आहे शब्द, गर्भवास येत नाही म्हणजे पुन्हा तो जन्म घेत नाही. सारांश भगवान बुद्धांनी त्यांना उपदेश केला. सारांश भगवान बुद्धांनी त्यांना उपदेश केला, आपल्या शत्रूवरही प्रेम करा. पहा किती महत्त्वाचा शब्द आहे हा. काय म्हणते भगवंत? शत्रूवरही प्रेम करा म्हणते. पहा म्हणजे हा इतका महत्त्वाचा शब्द आहे का यापासून फायदाच होते, हानी होत नाही. नाही तर मग हिंसा केली, हिंसावर हिंसा होत राहते. जसं काही देशामध्ये एकामेकाला मारलं, असंख्य लोक मेले, हानी झाली, नुकसान झालं, दरिद्री वाढली, बेकारी वाढली आणि फायदा काहीच झाला नाही. हिंसावर हिंसा वाढल्या त्या. म्हणून म्हणतात का शत्रूवरही प्रेम करा. म्हणजे त्यालासुद्धा एक दिवस शरणागत पत्करेल, तो शरण येईल. म्हणून शत्रुत्व वाढवणं हे योग्य नाही. म्हणून आपण सुद्धा आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही शत्रुत्व वाढू नये आणि मनामध्ये आपण चिंतायचं मंगल हो, कल्याण हो, मंगलकामना व्यक्त करायच्या. तो मला असा बोलला, ती मला अशी बोलली, त्यानं माझ्याबद्दल असं सांगितलं, तिने माझ्याबद्दल असं सांगितलं, तो असा आहे, तो तसा आहे. ह्या विचित्र गोष्टीमध्ये न पडता आपण मंगलकामना व्यक्त करून सगळं विसरून जायचं. चांगलं उत्पन्न करायचं मनामध्ये. कारण जर आपण मनामध्ये राग द्वेष बाळगला आणि त्याला हवा पाणी दिलं तर ते राग द्वेष वाढते आणि तो त्रास कधी आपल्यालाच होते, दुसऱ्याला नाही होत, आपल्यालाच होते पहिले. म्हणून त्याला नष्ट करून टाकायचं, मोकळं करून टाकायचं, ठेवायचं नाही. आणि चांगलं मैत्री उत्पन्न करायची, नंतर मैत्रीचं प्रेमात रूपांतर करायचं. प्रेम भगवंताचं संपूर्ण जगावर होतं. प्रेमाची व्याख्या मैत्रीशी दडलेली आहे, मैत्रीसोबत दडलेली आहे, करुणेसोबत दडलेली आहे. करुणा मैत्री यासोबत प्रेम दडलेलं आहे आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आहे दुःखितांचे दुःखहरण, दुःखांचा उपशमन करता. त्यामधील विशाखेचे सात्वन. विशाखा ही एक उपासिका होती. भिक्खूंना भिक्षा देणे हा तिचा प्रघात होता. एके दिवशी तिच्याबरोबर राहत असलेली तिची नात सुदत्ता आजारी पडली आणि तिचे निधन झाले. विशाखेचा शोक अनावर झाला. तिच्या अंत्यविधीनंतर विशाखा भगवान बुद्धापाशी गेली आणि साश्रू नयनांनी एका बाजूस जाऊन बसली. रडत अश्रूंनी एका बाजूला जाऊन बसली. तथागतांनी विचारले,
विशाखे, दुःखी शोकमग्न आणि अश्रू सिंचन करीत तू अशी बसलीस, ह्याचे कारण काय? तिने आपल्या नातीच्या मृत्यूची वार्ता सांगितली व ती म्हणाली, ती अत्यंत आज्ञाधारक मुलगी होती, तिच्यासारखी दुसरी सापडणे कठीण. विशाखे, श्रावस्तीमध्ये एकूण किती मुली असतील? भगवान, लोक म्हणतात कित्येक कोटी आहेत. ह्या सर्व तुझ्या नातीसारख्या असतील तर त्यांच्यावर तू प्रेम करणार नाहीस काय? भगवान, खात्रीने करीन. आणि दर दिवशी श्रावस्तीमध्ये किती मुलीचे निधन होत असेल? दर दिवशी श्रावस्तीमध्ये किती मुलीचे निधन होत असेल? भगवान, पुष्कळ. मग कुणासाठी तरी शोक केल्या वाचून तुझा एक क्षणही सुना जाणार नाही. भगवान, खरे आहे. म्हणजे बा, जर सगळेच मुली आहेत तर रोज कोणी ना कोणी मरते, मग रोज दुःखी राहायचं काय? एक क्षणही सुना जाणार नाही. भगवान, खरे आहे. तर काय दिवस रात्र रडत तू तुझे जीवन कंठणार का? रात्रंदिवस बा रडतच राहशील? भगवान, आपण ठीक सांगितलेत, समजले मला. तर मग आता शोक पुरे का बा? आता तू शोक करू नको, शोकाचा अंत कर. निसर्गाचं चक्रच आहे. जाती जरा व्याधी मरण फिरत राहते, ते थांबणारं नाही आहे, चालत राहते. अदृश्य आपण. आजपासून अगोदर आपले आजोबा होते, कोणापाशी आजोबाचा फोटो असेल, पण आजोबाचा नसेल, आजोबांच्या आजोबाचा आहे का फोटो? नाही. चेहराही विसरले, अदृश्य झाले. किती लवकर काळ बदलते. क्षणभंगूर जीवन आहे आपलं. म्हणजे आजोबाच्या आजोबाचं अस्तित्व नाही आहे आपल्यापाशी, त्यांचा कोणता कागदही नसन आहे काय? नाही आहे. आणि आजही हे सगळं आपलं हे रेकॉर्ड होऊन राहिलं. आणि हे जर एखादं वरतं अंतरिक्षमध्ये काहीतरी स्फोट झाला तर हे गायब. ठीक आहे. काय राहिलं अस्तित्व माणसाचं? या हजारो कोसो दूर चंद्रावरून जर आपल्याला पाहिलं तर आपण दिसत पण नाही. पृथ्वीमध्ये एवढीशी दिसते, एवढीशी. त्यामध्ये आपण बघा किती मुंगीपेक्षाही असं मातीच्या कणापेक्षाही बारीक असं आपण तिथून जर पाहिलं तर नाही दिसल्यासारखं. आणि ह्या अशा कमजोर माणसाला किती राग, किती द्वेष, किती अहंकार, किती लोभ, काय जात धर्म, किती याच्यावर आपण वादंग करतो. काय आपलं अस्तित्व आहे? काहीच नाही. आपण अदृश्य होणारे प्राणी आहोत. कालांतरानंतर काही अस्तित्व राहत नाही. कालांतराने असं म्हणतात की पृथ्वी विकास पावली इतिहास काळापासून. आता विकास पावली, एक दिवस नष्ट होईल. सांगून येणार आहे का लेक हो जगून घ्या, मी आता नष्ट होणार आहोत, लपून बसा कुठंतरी? नाही. फिरत आहे, ग्रह आहे, फिरत आहे. याचाही काळ आहे, एक दिवस संपूर्ण नष्ट होऊन जाईल. म्हणून जात धर्म हे आपणच तयार केले. कोण तयार केलं? आपणच. रोग आहे ना, बरं केले तर केले, त्यामध्ये भेदभाव तयार केला, असमानता तयार केली, उच्च नीच तयार केली.
म्हणजे बघा किती रोगी दिमाग आहे माणसाचा. ह्या सगळ्या बाबी भांडणाला कारणीभूत आहे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये कशा विचारधारेची गरज आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ह्या चांगल्या विचारधारेची गरज आहे. पोलीस डिपार्टमेंट का झालं तयार? कारण माणसं भांडणं करतात म्हणून. माणसानं भांडणं करणं जर बंद केलं असतं तर पोलीस डिपार्टमेंटचं कामच नसतं. कोर्ट कचेरी काहून आहे? न्यायासाठी. माणसं भांडणं करतात, यांना न्याय द्यावा लागते म्हणून कोर्ट आहे. जर भांडणंच नसते केले तर पोलीस स्टेशन नसतं, कोर्ट नसतं, एक विषय संपला. आणि फक्त मग दवाखाने राहिले असते. कारण बिमार पडते शरीरे, दवाखाने ठीक आहे. पण या सर्व बाबी आपण निर्माण केल्या. आणि म्हणून का नाही, विचारधारा ही पवित्र असली पाहिजे, सत्याला धरून असली पाहिजे, खोटी असता कामा नये. आपण क्षणिक या पृथ्वीतलावर प्राणी आहोत. काही काळ आपण जगणार आहोत, निघून जाणार आहोत. आणि कोणीही शिदोरी बांधून ते काही संपत्ती सोबत घेऊन जात नाही. त्याला इथंच सोडून जायचं आहे ते सगळं. आणि म्हणून या माणसाला आपण चांगलं वातावरण कसं निर्माण करायचं या जगामध्ये, सुरक्षित वातावरण येणाऱ्या पिढीसाठी असे विचार आपण प्रस्थापित केले पाहिजे. असे विचार आपण वाटले पाहिजे. जेव्हा एखादं बाळ जन्माला येते ते कोणाचं होय काहीच समजत नाही. आणि त्याच्या डोक्यामध्ये काय आहे त्याला काहीच माहीत नाही. नंतर एखादा मनुष्य त्याच्या डोक्यात पेरते का आपण हे हाव, आपण ह्या जातीचे हाव, आपण ह्या धर्माचे हाव, आपण असे हाव, आपण तसे हाव, आपण भारी हाव, आपण गरीब हाव, आपण श्रीमंत हाव, आपण इकडले हाव, आपण तिकडले हाव, असं आपण त्या डोक्यामध्ये पेरतो. तसं ते डोकं बनते. झालं सुरू. जर एखाद्या बाळाला जर 18 ते 20 वर्षापर्यंत जर कुठंच जर त्याला धर्म जर जात हे जर शिकवलं नाही ना, तो एकदम अलगच तयार होईल. म्हणजे ह्या सगळ्या याच्या परे तयार होऊन जाईल तो. आणि कुणाच्याही अंगावर थप्पा मारला जात नाही का ह्या जातीचा होय का त्या जातीचा होय, काहीच राहत नाही. हे आपणच त्याच्यामध्ये पेरत असतो. आणि म्हणून का नाही आजच्या काळामध्ये गरज आहे का सत्य स्वीकारण्याची, चांगल्या विचारधारेला प्रस्थापित करण्याची, पुढे वाटचाल करण्याची. आणि ही विचारधारा आजच्या काळामध्ये आवश्यक आहे. किसा गौतमीचे सातवन. किसा गौतमीचा विवाह श्रावस्तीच्या एका व्यापाऱ्याच्या पुत्राशी झाला होता. विवाहानंतर थोड्या काळाने तिला एक पुत्र झाला. तो चालता फिरता होता न होता तोच त्याला सर्पदंश होऊन तो मृत्यू पावला. आपला पुत्र मृत्यू पावला ह्यावर तिचा विश्वास बसेना, कारण पूर्वी तिने कधी मृत्यू पाहिला नव्हता. सर्पदंश जिथे झाला तिथे दिसत असलेला लहान लाल डाग हा पुत्राच्या मृत्यूचे कारण असेल असे तिला वाटले नाही. म्हणून आपल्या पुत्राचे कलेवर घेऊन विचित्र मनस्थितीत ती घरोघर फिरत असताना पाहून लोकांना वाटले की तिला वेड लागले असावे. अखेरीस एका वृद्ध गृहस्थाने तिला सुचविले की श्रावस्तीत राहत असलेल्या श्रमण गौतमाकडे तिने जावे. म्हणून ती तथागतांकडे आली आणि आपल्या मृत पुत्रासाठी काही औषध तिने मागितली. तथागतांनी तिची हकीकत आणि विलाप ऐकला. तथागतांनी तिला सांगितले, तू नगरात जा आणि ज्या घरी एकही मृत्यू झालेला नाही त्या घरातून थोडी मोहरी घेऊन ये. तिने
मी तुझा पुत्र जिवंत करीन. तिला वाटले ही फार सोपी गोष्ट आहे आणि म्हणून मुलाचे कडेवर घेऊन ती नगरात गेली. पण लवकरच तिचा भ्रम दूर झाला, कारण जिथे जिथे ती गेली त्या घरी कुणाचा ना कुणाचा तरी मृत्यू झालेला होता. एका गृहस्थाने तिला सांगितले, जे जिवंत आहेत ते थोडे आणि जे निधन पावले ते अधिक आहेत. ती तथागतांकडे निराश होऊन रिकाम्या हाताने परत आली. तेव्हा तथागतांनी तिला विचारले की मृत्यू हा सर्वांच्या नशिबी असतोच, हे तुला समजले की नाही? तिच्याच बाबतीत ही दुर्दैवी घटना घडली म्हणून तिने शोक का करावा? तिने मग आपल्या पुत्राचे अंत्यविधी केले. ते करताना ती म्हणाली, सर्व नश्वर आहे, हा सृष्टी नियम आहे. म्हणजे करुणेचं उदाहरण चालू आहे. भगवंतांनी करुणाच्या बाबतीत हे कसं सांगितलेलं आहे उदाहरणं देऊन. हे तिचं ऑपरेशन आहे. तिला डायरेक्ट जर सांगितलं असतं तर तिला तो धक्का अजून जास्त बसला असता. तिला प्रयोग करून जाबा फिरून ये थोडीशी, कुठून तरी मोहरी घेऊन ये, का ज्या घरी कोणीच गेलं नाही, तर तिला ते समजलं. मग अनुभव घेऊन असा अनुभव विविध प्रकारचा घेणे आवश्यक असते. तीन, रुग्णाबद्दल चिंता. एकदा एक भिक्खू अतिसाराने आजारी होता आणि आपल्या मलमूत्रातच पडून राहिला होता. स्थविर आनंदाबरोबर फिरत फिरत तथागत त्या भिक्खूंच्या निवासस्थानी आले. आपल्या मलमूत्रात लोळत पडलेला भिक्खूला तथागतांनी पाहिले. ते त्याच्यापाशी गेले व म्हणाले, भिक्खू, तुला काय होत आहे? भगवान, मी अतिसाराने आजारी आहे. तुझी सेवा करण्यास कोण आहे काय? भगवान, कोणी नाही. भिक्खू, तुझी कोणी दुसरे भिक्खू सेवा करीत नाहीत असे का? भगवान, मी कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून कुणी माझी पर्वा करीत नाहीत. पा याच्या खरं बोलण्यामध्ये हिंमत पाहिजे. बोला, खरं बोलला बिचारा. मग तथागत आनंदाला म्हणाले, आनंद, जा आणि पाणी घेऊन ये. ह्या भिक्खूला मी स्वच्छ करतो. होय महाशय, आनंद त्यांना म्हणाला. त्याने पाणी आणल्यावर तथागतांनी पाणी ओतले व आनंदाने त्या भिक्खूचा देह स्वच्छ केला. नंतर तथागतांनी त्याचे डोके व आनंदाने पाय धरून त्याला उचलून बिछाण्यावर ठेवला. नंतर तथागतांनी त्या क्षणी सर्व भिक्खुगणांना पाचारण केले व ते म्हणाले, अमुक एका निवासात कोणी भिक्खू आजारी आहे काय? होय भगवान. तो कशामुळे आजारी आहे? भगवान, त्या भिक्खूला अतिसार झाला आहे. भिक्खू वर्ग हो, त्याची कुणी सेवा करीत आहे काय? नाही भगवान. का नाही? त्याची सेवा का करीत नाहीत? तो भिक्खू कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून भिक्खू त्याची सेवा करीत नाही. भिक्खू हो, तुमची काळजी वाहण्यास तुमचे माता पिता नाहीत. तुम्ही जर परस्परांची सेवा केली नाहीत तर दुसरे कोण करणार? भिक्खू हो, जो माझी सेवा करू इच्छितो त्याने रुग्णाची सेवा करावी. त्याला जर गुरु असेल तर तो जिवंत असेपर्यंत गुरुने त्याची काळजी व्हावी आणि रुग्ण बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर आचार्य अथवा सहनिवासी भिक्खू असेल अथवा शिष्य सहवासी किंवा गुरुबंध असेल तर त्याने त्यांची काळजी घ्यावी आणि बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर कुणी रुग्णाची सेवा करणार नसेल
तर तो त्यांचा गुन्हा समजला जावा. एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या महावनात करंदक निवासामध्ये राहत होते. त्यावेळी स्थविर, वक्कली, रुग्ण, पीडित व व्याधिग्रस्त अशा स्थितीत एका कुंभाराच्या झोपडीत राहत होता. स्थविर वक्कलीने आपल्या सेवकांना बोलाविले व तो म्हणाला, मित्र हो, तथागतांकडे जा आणि माझ्या वतीने त्यांच्या चरणी वंदन करून त्यांना सांगा, भिक्खू वक्कली रुग्ण, पीडित व व्याधिग्रस्त आहे व तो तथागतांच्या चरणी वंदन करीत आहे. आणि असेही सांगा, वक्कलीवर दया करा आणि त्याला पाहण्यास या. भगवानांनी मौनानेच संमती दर्शवली. नंतर वस्त्रे घेऊन भिक्षापात्र चिवरासह स्थविर वक्कलीला पाहण्यासाठी तथागत गेले. स्थविर वक्कलीने तथागतांना येताना पाहून आपल्या बिछाण्यावर तो सावरून बसला. तेव्हा तथागत स्थविर वक्कलीला म्हणाले, वक्कली, उठू नकोस, या इथल्या आसनावर मी बसतो. त्याप्रमाणे तिथे असलेल्या आसनावर तथागत बसले व ते स्थविर वक्कलीला म्हणाले, वक्कली, मला दिसते आहे की तू सर्व सहन करीत आहेस. तू धीराने दिवस कंठित आहेस. तुझी पीडा न वाढता कमी होत आहे ना? ती कमी होण्याची लक्षणे आहेत की वाढण्याची? नाही भगवान, मला आता सहन होत नाही. मला धीरही उरला नाही. तीव्र कळांनी मी हैराण झालो आहे. त्या कमी होत नाहीत. त्या कमी होण्याची लक्षण दिसत नाहीत, उलट वाढण्याचीच दिसतात. तुझ्या मनात काही संदेह आहे वक्कली, काही दुःख? भगवान, माझ्या मनात काही संदेह किंवा दुःख नाही. वक्कली, तुझ्या शीलाबाबत काही दोषार्ह आहे काय? भगवान, नाही. माझ्या शीलाबाबत लज्जा वाटण्यासारखे काही घडलेले नाही. वक्कली, असे आहे तर तुला काहीतरी दुःख होत असले पाहिजे. कसला तरी तुला पश्चाताप होत असला पाहिजे. भगवान, आपले दर्शन व्हावे अशी फार दिवसांची इच्छा होती, पण त्यासाठी आपल्याकडे येण्याचे त्राण देहात नव्हते. येण्याचं म्हणजे जाण्याचं त्यांच्याकडे ऊर्जा नव्हती. वक्कली, ह्या माझ्या घाणेरड्या देहात पाहण्यासारखे काय आहे? जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. वक्कली, जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. धम्माचे दर्शन करणाऱ्याला मी दिसू शकतो आणि वक्कली, माझे दर्शन करण्यात धम्माचेही दर्शन घडते. माझे दर्शन करण्यात धम्माचेही दर्शन घडते. असे मला समजले की एखादा भगवान बुद्ध भग्गी देशातील मुग्रवनात भेसुकला वाटिकेत मकर समाश्रयावर राहत होते. तेव्हा गृहपती नकुलपिता तथागतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. बसल्यानंतर नकुलपिता तथागतांना म्हणाला, भगवान, मी एक जरा जर्जर वयोवृद्ध गृहस्थ आहे. माझे वय होत आले आहे. मी आजारी असून नेहमी कष्टी असतो आणि भगवान, मला क्वचितच आपले व संघाचे दर्शन घडते. भगवान, आपण सांत्वनाचे व उत्तेजनाचे 2 शब्द जर मला सांगितले तर दीर्घकालापर्यंत ते मला हितकारक व सुखदायी होतील. गृहपती, तुमचे शरीर जर्जर आणि पीडित आहे, हे खरे आहे. असा देह धारण करून वावरणाऱ्याने क्षणभरही आरोग्याची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. गृहपती, ह्यासाठी तुम्ही आपल्या मनास अशी शिकवण दिली पाहिजे की माझा देह दुर्बल असला तरी माझे मन रोगट होणार नाही. गृहपती, असे तुम्ही मनाला शिकवले पाहिजे. गृहपती नकुलपिताने तथागतांचा हा उपदेश प्रसन्न मनाने श्रवण केला. आपल्या आसनावरून तो उठला. तथागतांना अभिवादन व प्रदक्षिणा करून तो निघून गेला. म्हणजे एक उदाहरण सांगू लागले भगवंत का बा कुठल्या अवस्थेमध्ये काय काय करायचं.
तर भगवंत म्हणतात जो रोग्याची सेवा करतो तो माझी सेवा करतो. मग आई वडील समजून घ्या, बिमार असतील तर समजून घ्या ते तथागतांची सेवा करू राहिले मुलं, असं समजावं. एकदा तथागत शाक्यांच्या कपिलवस्तूमधील अंजिरोद्यानात राहत होते. त्यावेळी पुष्कळचे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग होते. त्यांना असे वाटत होते की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील. महानाम शाक्याने असे ऐकले की पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात गुंतले आहेत. त्यांना असे वाटले की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील आणि म्हणून तो तथागतांकडे गेला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. बसल्यावर तथागतांना महानाम शाक्य म्हणाला, मी असे ऐकले आहे की बरेचसे भिक्षू तथागतांसाठी चिवर तयार करण्यास गुंतले आहेत. त्यांना असे वाटले की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील. पण भगवान समजूतदार गृहस्थाने आपल्या रुग्ण, पीडित व दुःखी सहकार्यांचे कशा प्रकारे सांत्वन करावे व त्याला प्रसन्न ठेवावे ह्याबाबत आपल्या मुखातून काहीच आम्ही ऐकलेले नाही. महानाम समजूतदार गृहस्थाने आपल्या रुग्ण, पीडित व दुःखी सहकार्यांचे सांत्वन करून त्याला प्रसन्न करण्यासाठी 4 सुखदायक आश्वासनाचा अवलंब केला पाहिजे. 4 सुखदायक आश्वासनाचा अवलंब केला पाहिजे. बंधू, धर्म आणि संघ ह्यांच्या ठिकाणी श्रद्धा बाळग असे मन निश्चल राखणाऱ्या व धर्माला प्रिय असणाऱ्या अखंडित व अकलंकित शिलाबाबतही श्रद्धा राख. श्रद्धा सांगितली भगवंतांनी. महानाम एका समजूतदार गृहस्थाने दुसऱ्या रुग्ण, पीडित व दुःखी गृहस्थाला ह्या प्रकारे उपदेश केल्यानंतर मग असे बोलावे. जर तो रुग्ण आपल्या मातापित्यांच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला असेल तर त्याला म्हणावे, हे सद्गृहस्था, तू आपल्या मातापित्यांच्या दर्शनासाठी व्याकुळ अस किंवा नस, तुझे मरण समीप आहे. तू जर आपल्या मातापित्यांच्या लोभापासून मुक्त झालास तर ते बरे होईल. आणि जर तो रुग्ण त्यावर म्हणाला की मातापित्यांच्या लोभाचा आता त्याग केला आहे तर त्या दुसऱ्या गृहस्थाने म्हणावे, पण अजून तुझ्या मुलाबाळांचा लोभ शिल्लक असेल. काही झाले तरी तू मरणार. मग हा मुलाबाळांचा लोभ सोडलास तर बरे होईल. अशा तऱ्हेने मग इंद्रिय सुखाच्या 5 प्रकाराबाबत सांगावे. समज जर तो रुग्ण म्हणाला की इंद्रिय सुखाची मला अभिलाषा आहे तर दुसऱ्याने म्हणावे, इंद्रिय सुखापेक्षा दिव्य लोकातील सुख अधिक श्रेष्ठ आणि सरस आहे. मानवी सुखाकडून तुझी दृष्टी दिव्य लोकांच्या सुखाकडे वळव. आणि जर तो रुग्ण माझी दृष्टी तशी स्थिर झाली आहे तर दुसऱ्याने म्हणावे, तुझे चित्र ब्रह्मलोकावर स्थिर कर. आणि जर तो म्हणाला तसे केले आहे तर दुसऱ्याने म्हणावे, प्रिय मित्रा, ब्रह्मलोकसुद्धा अनित्य, अस्थिर व ममत्वपूर्ण आहे. म्हणून तुझे चित्त ब्रह्मलोका पलीकडे उच्च करून स्वत्वाची विरक्ती साधण्यावर केंद्रित कर. आणि जर तो रुग्ण म्हणाला की तसे केले आहे तर महानाम जीवनमुक्तीचा विचार करताना स्वत्वाचा त्याग करू पाहणाऱ्या हा सद्गृहस्थ आणि आसवांपासून ज्याने आपले चित्त विरक्त केले आहे तो श्रावक ह्यात काहीच फरक नाही. त्यापासून चित्त विरक्त केले आहे तो श्रावक ह्यात काहीच फरक नाही. म्हणजे भगवंतांनी याच्यातून आपल्याला असा लक्षात येते का बा दुःखातून मुक्त कसं व्हायचं. एक एक पायरी सांगितली आहे भगवंतांनी. का बा हे सोड, पहिले माताला सोड, पिताला सोड, मुलांना सोड,
मित्र सो, नातेवाईक सो. म्हणजे हे याच्यावरून बोध घेणारी गोष्ट ही आहे का जेव्हा एखादा मनुष्य, स्त्री असो पुरुष असो, एक म्हातारा वयामध्ये येते तर त्याला भयंकर वेदना दुःख होत राहते. शरीराच्या वेदना असतात, त्याबरोबर मनाच्या वेदना असतात. आता माझ्याशी कोणी जास्त बोलत नाही, मायाबरोबरीचे निघून गेले, आता माझं वय फार मोठं झालेलं आहे. माझ्यासोबतचे काही म्हातारे होते जे कधी कधी माझ्याशी बोलायला येत असते. पण असं ज्याच्या ज्याच्या वयामध्ये जे जे असतात ना त्याचे तेवढेच बोलतात फक्त. ते वयाच्या बाहेर जास्त कोणी बोलत नाही, ते सोबती असतात. मग त्यांना असं त्या वयामध्ये वाटते का माझ्यासोबतचे वय निघून गेले. मग त्याला फक्त एकच कामी येते, धम्म. मग धम्माचा त्या वयापर्यंत जाईपर्यंत धम्माच्या बारकाव्याचा अभ्यास करणं फार आवश्यक आहे. का बा सगळ्याचा त्याग करणे त्या वयात, मुलांचा त्याग करणे, सर्वांचा त्याग करणे, याची त्याच्या आसक्तीपासून दूर जाणे म्हणजे वेदना कमी होईल. शरीराच्या वेदना धम्मानंच कमी करता येते आणि मनाच्याही वेदना धम्मानंच कमी करता येते. हा इतका बारीक अभ्यास आहे आणि याची कला अवगत करणे हे उत्तम मंगल आहे वेदना कमी करण्यासाठी. नाही तर त्या आसक्तीमध्ये पडून राहिल्यानं काय होते, भयंकर वेदना होतात. शरीराच्याही वेदना होतात आणि मनाच्याही वेदना होतात. हा अभ्यास आपण केला पाहिजे, त्यापासून आपण दुःखातून मुक्त व्हाल. तर म्हणून वयाच्या जीर्ण वय येईपर्यंत, उतारतं वय येईपर्यंत आपण धम्मामध्ये फार बारकायापर्यंत गेलं पाहिजे. त्याचा परिपक्वताचा अभ्यास आपला झाला पाहिजे. तेव्हाच कुठं आपण का नाही त्या वेदनातून मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून आपण ते कराल असा मी गृहीत धरतो. इथेच थांबतो. साधू साधू साधू.